हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही सगळे छान असाल आणि अपेक्षा करते की तुमची होळी खूप छान गेलेली असेल. आज मी तुमच्याशी माझा होळीचा दिवस शेअर करते आहे आणि आजचा दिवस सर्व खूप जास्त कामाचा आहे. म्हणजे तुम्हा सर्वांना माहितीच आहे की होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच आणि हा सण ॲक्च्युली रात्री असतो आणि आपल्या सर्व बायकांना दिवसभर काम करावं लागतं. म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे दिवसभर स्वयंपाक घरातच जातो आणि त्यात लहान मुलं घरात असतील तर विचारूच नका. पण असो, घरात असं काहीतरी गोडधोड असेल तर सणाचा फीलही येतो आणि मुलांना पण आपले सण त्योहार समजतात. चला तर मग आता मी पटकन इथे पूजा वगैरे करून घेते आणि मी पूजा करायला लागले की आमचा विहान असं मध्ये मध्ये करत असतो. तरी बरे देवघर वरती आहे, कारण तो सगळे देव वगैरे खेळायला घेतो आणि मुलांना देव का खेळायचे असतात काही कळत नाही. कितीही खेळणी वगैरे असली तरी कमीच पडते, पण पूजा झाली की नमस्कार मात्र त्याला करायचा असतो. सो इथे मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि म्हटलं की कपडे वगैरे धुवून घेऊयात, कारण कपडे मागे राहिले की खूप कामं राहिल्यासारखे वाटतात. त्यामुळे मी पटकन कपडे वगैरे धुवून घेतले आणि म्हटलं की लगेच वाळत घालूयात. सो मी सगळे कपडे खिडकीमध्येच वाळत घालते, कारण आमच्या इथे खिडकीमध्ये खूप छान ऊन असतं. सो कपडे छान वाळतात. तर इथे माझी आता सगळी सकाळची कामे आवरून झालेली आहेत आणि विहानला झोपायला पण थोडा वेळ आहे. तर म्हटलं आधी पुरण शिजून घेऊयात, कारण तो झोपल्यावर उगाच कुकरच्या शिट्टीने उठायला नको म्हणून. तर मी इथे 1 वाटी डाळ शिजायला घेतली आहे. तर पुरण पण जास्त व्हायला नको आणि त्यात सकाळी सण असेल तर ॲटलिस्ट पुरणपोळी 2 टाईम तरी खाल्ली जाते, परंतु संध्याकाळी असेल तर आपण एकच टाईम खातो आणि मग शिळं राहिल्यानंतर सकाळी ते आपल्यालाच खावं लागतं. आणि त्यातच आता थोड्या दिवसातच गुढीपाडवा पण येतोय, त्यामुळे तेव्हाही कदाचित पुरणपोळी बनवली जाईल. त्यामुळे म्हटलं की 7-8 पोळ्या होतील एवढंच पुरण शिजायला घालूयात. तर इथे माझा कुकर वगैरे लावून झाला आहे आणि म्हटलं की तोपर्यंत कांदे वगैरे भाजायला ठेवूयात, म्हणजे डाळ शिजूपर्यंत कांदे पण भाजून जातील. तर आता बाजारात छान असे कलिंगड विकायला आलेत आणि विहानच्या बाबांनी त्या दिवशी बाजारामधून कलिंगड आणलं होतं. तर म्हटलं विहानला थोडंसं कलिंगड खायला द्यावं, म्हणजे तो झोपेल. आणि सीजनल फ्रूट्स खाल्लेले केव्हाही चांगलं. तर इथे मी त्याला कट करून देते, म्हणजे मग तो खाऊन झोपेल. पण खरं सांगू का, आजकाल मुलांना खाऊ घालणं म्हणजे खूप मोठा टास्क झाला आहे. त्यांना खेळण्याच्या नादात भूक लागली हे पण कळत नाही, मग त्यांना आपल्याला त्यांच्या कलानं खाऊ घालावं लागतं. आणि इथे मी त्याला आधी खाऊन दाखवते की आई बघ कसे खाते. तेव्हा कुठे त्याने ते कलिंगड खाल्लं आणि असो कसे का होईना तो खातोय हे महत्त्वाचं. आणि आमचा विहान झोपेल तेवढा शांत असतो, बाकी टाईम त्याला नुसती मस्ती लागते. सो आम्ही दोघांनी ते कलिंगड खाल्लं आणि तो सोफ्यावर उड्या मारत मस्ती करत खात होता आणि मग मस्ती करता करता आणि असंही त्याला झोप आलेलीच होती. तर म्हटलं त्याला आधी झोपी लावूयात आणि बघा तो असाच रडता रडता पटकन झोपी गेला. आता तो काही 1-1.5 तास झोपेतून उठत नाही, तोपर्यंत माझी सगळी कामं होऊन जातील. तर तुम्ही पाहिलेलंच आहे की कुकर माझा आधीच लावून झालेला होता. तर आता कुकर पण थोडासा थंड झालेला आहे. तर मी ही डाळ आता चाळणीत ओतून घेते. तर तुम्ही पाहू शकता की डाळ किती छान शिजलेली आहे आणि जेवढी जास्त छान डाळ शिजते तेवढंच पुरणही छान बनतं. तर इथे डाळीतलं पाणी निथळतंय तोपर्यंत मी गूळ वगैरे कट करून घेते. तर इथे माझा गूळ कट करून झालेला आहे. तर आता मी पुरण परतवून घेते आणि याच्यातली मी थोडीशी डाळ आमटीसाठी काढून पण घेतलेली आहे. तर पुरण आपलं होतंय तोपर्यंत मी इथे आमटीची तयारी करून घेते आणि पुरण परतवताना आपली अशी बरीचशी छोटी मोठी कामं होऊन जातात. तर इथे मी आमटीसाठी थोडेसे खोबरे कट करून घेतले आणि थोडेसे धने पण घेतलेले आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता की पुरण छान असं घट्ट झालं आहे, म्हणजे ते आता रेडी आहे वाटण्यासाठी. तर पुरण आहे ते नेहमी मी गरमच वाटून घेते, म्हणजे काय होतं की ते पटकन असं वाटलं जातं. तर तुम्ही पाहू शकता की डाळ किती छान शिजलेली आहे, म्हणजे पुरण पण छान बनणार आहे. तर मी इथे पटापट पुरण वाटून घेते. तर इथे माझं पुरण वाटून झालं आहे आणि ते गरम आहे म्हणून मी असे ताटात पसरवून ठेवते, म्हणजे थंड होईल. तर पुरण थंड होतं आहे तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते. तर इथे मी भज्याचं पीठ वगैरे भिजवून ठेवले आणि कणिक पण भिजवून ठेवली आहे. तर आता मी आमटी बनवून घेते.
तर याला आमच्याकडे ना कटाची आमटी असं म्हणतात आणि मी त्यासाठी ना थोडे खोबरे धने भाजून घेतलेत आणि पुरण बनवायच्या आधी गूळ मिक्स करण्याच्या आधी जी डाळ असते ना तर तीही मी काढून घेतले, म्हणजे काय होते ना की आमटी थोडी घट्ट बनते. तर मी हे सगळे वाटून घेतले आणि डाळीतलं पाणी असतं ना तेही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं की आमटी मस्त बनते. तर छान अशी आमटी बनवून झाली आणि आमच्या विहांची झोप पण झाली आहे. आणि नेहमीच असं होतं की जेव्हा आपल्याला काम असतं ना तेव्हा मुलं लवकरच उठणार. तर आता ना माझी भजी आणि पापड वगैरे तळायचे राहिले, सो ते मी बनवून घेते. तर मागच्या वर्षी ना विहान खूप छोटा होता त्यामुळे मी पापड बनवले नव्हते आणि कुरडई पापड वगैरे ते सगळं मला मम्मीच देत असते. पण मागच्या वर्षी पप्पांची तब्येतही ठीक नव्हती, सो त्यामुळे तिनेही पापड वगैरे बनवले नव्हते. तर माझ्या एका फ्रेंडने मला थोडेसे पापड दिलेले होते, तर त्याचा भुगा थोडासा राहिलेला होता. तर म्हटलं की तोही आपण आता संपवून टाकूयात. तर इथे माझे कुरडे पापड वगैरे तळून झालेले आहेत आणि भजी पण तळून झालेले आहेत. सो मी आता इथे नैवेद्य वगैरे करून घेतले आणि ते भरूनही घेतले, नाहीतर काय होतं ना गडबडीमध्ये काही ना काहीतरी राहून जातं. सो मी आता पटापट पोळ्या वगैरे बनवून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की कणिकही छान भिजलेली होती आणि ना पोळ्यासाठी कणिक छान भिजलेली असेल तर पोळेही छान बनतात. आणि खरं सांगू का, माझी मम्मी ना खूप छान पोळ्या बनवते. म्हणजे जेव्हा कधी मी माहेरी जाते आणि पुरणपोळी बनली जाते त्यावेळेला ती आम्हा कोणालाही पुरणपोळी करून देत नाही, कारण तिला आमच्या पुरणपोळ्या कधीच आवडत नाही. सो मी इथे ट्राय करते की पुरणपोळी चांगली बनावी. तर फायनली तुम्ही पाहू शकता की माझ्याही पोळ्या अशा छान फुगत आहेत. तर पटापट 6-7 पोळ्या बनवून घेते, कारण शिळंही राहायला नको, कारण शिळं राहिलं की मग उद्या ते आपल्यालाच खावं लागणार. तर इथे माझा सगळा स्वयंपाक झाला आहे आणि मी आता इथे ताट बनवते. सो तुम्ही म्हणाल की पूजा वगैरे नाही आणि आधीच ताट कसलं, तर तुम्ही माझ्या महाशिवरात्रीच्या व्लॉगमध्ये पाहिलेलं असेल की आमच्या शेजारी एक दादी आहे आणि आमचे पहिल्यापासून खूप छान असं बॉन्डिंग आहे. तर जेव्हा कधीही मी पुरणपोळी वगैरे बनवते तर तेव्हा मी हे ताट त्यांच्या घरी देत असते. तर आम्हाला पूजेसाठी खाली जायचं होतं आणि म्हटलं जर लेट झालं तर ते जेवायला नको, सो म्हणून मी हे आधीच ताट नेऊन दिलं. तर इथे आमचा विहान छान असा रेडी झाला आहे आणि हा आहे विहान आणि माझा लूक. मस्त असं मी दोघांनी ट्विनिंग केले आणि मग नंतर आम्ही खाली गेलो आहे पूजा करण्यासाठी. तर विहानच्या बाबांना मीटिंग होती त्यामुळे विहानचे बाबा काही खाली आले नव्हते, त्यामुळे आम्ही दोघेच पूजा करण्यासाठी गेलो आणि तिथे छान अशी होळी पेटवलेली होती. तर छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि होळी खूप जास्त पेटलेली होती त्यामुळे गरम वाफ पण लागत होती. तर विहानला घेऊन लांबूनच त्याला पाया वगैरे पाडलं. त्यानंतर मुलं ताट वगैरे वाजवून छान अशी प्रदक्षिणा घालत होते आणि आमच्या विहानला ते पाहून त्यालाही तसंच वाजवायचं होतं. सो त्यालाही तिथे ताट वगैरे आणि एक तांब्या दिला आणि तोही वाजवायला लागला आणि त्याला ते वाजवायला खूप जास्त मजा येत होती, त्यामुळे तो काही वरती येत नव्हता. कसंबसं त्याला समजावून वरती घेऊन आले, पटकन चेंज वगैरे केलं आणि भूकही खूप लागलेली होती. सो म्हटलं जेवण करूयात, म्हणून पटकन जेवायला बसलो आणि गप्पा मारत मारत छान असं जेवण झालं. सो असा होता आजचा होळीचा दिवस. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आपली आणि आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय.